नातं किती नाजूक शब्द आहे. आज मी तुमच्याशी एका वेगळ्या नात्यासंबंधाने बोलणार आहे. नाती तसे अनेक असतात. काही नाती जन्माची असतात, काही नाती जोडलेली असतात. जन्माचं नातं म्हणजे आई मुलाचं, आई वडिलांचं, आणि जोडलेली नाती म्हणजे नवरा बायकोचं, मित्रामित्रांचं. अशी अनेक नाती असतात. नाती कोणतीही असो, परंतु ती दोन व्यक्तींना खूप जवळ आणणारी असतात. काही नाती ही मुरलेली असतात, काही नाती ही स्फुरलेली असतात. आज मी तुमच्याशी जे काही बोलणार आहे ते एका विशेष नात्यासंबंधाने आहे, आणि ते नातं आहे प्रेमाचं. म्हणून मी एक माझी कविता सादर करतो. शीर्षक आहे नातं प्रेमाचं. अंगिनी, प्रिये, आज आहे तुझ्या आणि माझ्या नात्याचा उत्सव. अगं, नातं ते असतं जे आपल्याला पुढे नेतं. नाती गोती, वेचलेले प्रेमाचे मोती, काळ्या शार लुसलुशीत मातीसारख्या कोवळ्या मनांच्या. प्रेम हे असं ठरवून करायचं नसतं, ते तर दोन मनातील अंतर संपविणारं एक नवं वर्तुळ असतं. प्रेम मग ते लग्नाआधीचं असो की लग्नानंतरचं असो, प्रेम हे शेवटी प्रेमच असतं. देवत्वाशी नातं सांगणारं कोवळ्या मनात उमललेलं ते एक फूल असतं. एकदा प्रेमाची ओळख पटली की त्याला अंधारावं, गोंजारावं, हृदयात सामावून घ्यावं, त्याचा आदर करावा. दोन कोवळ्या जीवांच्या नजरेचा नवा नजारा त्यांनी हसत खेळत साऱ्या जगाला सादर करावा. खरंच प्रेम हे काही विज्ञान नाही, ते एक काव्य आहे. ते उमलतं, फुलतं आणि डोलतं. ते खुणावतं, दुरूनच गालातल्या गालात हसतं. मात्र त्याला ओळखता आलं पाहिजे, नाहीतर ते हिरमुसतं. प्रेम कधी एकटं असतं, कधी ते दुकटं असतं, कधी ते गर्दीतही दिसतं. पण बघणाऱ्याच्या डोळ्यात ते शोधणारी दृष्टी हवी. प्रिये, प्रेम ही एक भावना आहे. तो एक जाणीवेचा हुंकार आहे. त्याला जपण्यासाठी अतिसंवेदनशील अशी जाणीव हवी. ती जाणीव जी ज्ञानदेवांनी साऱ्या विश्वाला दिली. धन्यवाद.